नाही म्हणलं तर कासारीच्या कामावरचा आजचा तिसरा दिवस आहे बरं का. कंटाळा आलाय पण काम काय उरकेना झाले. आज जर लाईट टिकली तरच होतं बा काम. त्यात या गारव्यानं तर एवढे बेकारी केले तुम्हाला सांगतो. त्यामुळे काय चालू केलं माहितीये का, काठीमध्ये आलं का पहिलं तर चहा प्यायचं आणि तिथनंच पुढं जायचं. आणि तिथनं तर काय सोडून दिला चहा, त्यामुळे ते काय पेत नाही. आंबा तुम्हाला ओरिजिनल बिबट्या दाखवतो कसा बघितला. बिबट्या नाही बरं काही बिबटी नाही. ही जी 4 पिले ते अजून पण यामध्ये किती बिबट्या आणि किती बिबटी नाही काय सुद्धा माहित नाही मला. भाऊ हे जर काम आज नाही उरकलं का, तेव्हा अंक्याला सरळ सांगणार आहे तूच तो काम करून, मला काय जमत नाही. काम करायला माहितीये का, विषय फक्त ते हॉल मधली सगळी वायरिंग वाढायची. हॉल मधली वायरिंग वाढायला काय जास्त वेळ जात नाही. आपलं तासाभरामध्ये तिथलं वायरिंगचं पूर्ण काम झालेलं. पण आपल्याला नाही म्हणलं तर पोर्च मध्ये अजून लय काम आहे. 5 पॅनल टाकायचे. तर जगा निराळच काय तर करायला लागलाय. हॉल मध्ये टाकायचं सोडून पोर्च मध्ये 5 पॅनल टाकायला लावले. तर तुम्हाला वाटायला असेल की आता पोर्च मधलं काम करायचं सोडून आणि तिथे येऊन काबर बसला. विषय काय झाला माहिती का, 2 दिवस जसा लाईटीनं ताप दिलता का, तशीच अजून एकदा लाईट ताप द्यायला लागली. आता लाईट नाही म्हणल्यावर दुसरं काय काम करणार आहे. त्यामुळे बोर्ड भरायला घेतले ते बरं का. तिच्या आईच्या या लाईटीच्या तुम्हाला सांगतो असं बसून थोडे बोर्ड तयार केले का, आले बघा लाईट. भैया मैं तो टूट गया. लाईट आले म्हणलं का, पटकीनं जेवढं काय काम आहे तेवढं सगळं काम करून घ्यावं म्हणलं. पहिले तर 18 मॉडेल मधनं बाहेर होल मारून घेतलंय आणि लाईन दोरी मारायचं म्हणलं गेले किरकोळ काम आहे. त्यामुळे पहिले तर लाईन दोरी मारून घेतली आणि परत त्याला पट्ट्या सगळ्या खोलून घेतल्या. कारण पट्ट्या संपल्या होत्या नंतर आणले त्या. झाला सत्यानाश झाला. एका कोपऱ्यातली पट्टी मारली का डायरेक्ट लाईट गेली. आता मात्र मला वाटायला लागले कुठल्या तर मसोबाला कोंबडा सोडावं लागते, त्याशिवाय 7:30 जाणार नाही माझ्या मागची. असं थोडंफार बोर्ड भरलं का लगेच लाईट आल्या बघा. 2 मिनिट सुद्धा गाण टेकू देणार झाले मला तर लाईट. मला वाटत नाही बरं का, मी आज जे ठरवून आलतो का सगळं काम फायनल करायचं, ते काम काय फायनल होत नाही असं वाटायला लागले. पट्ट्या मारून झाल्या पण पॅनल लावायच्या आधीच लाईट गेले. मला तर वाटायला लागले त्या डीपी मध्ये जाऊन काय तर जाळ करावं लागतं काय की त्याशिवाय लाईट टिकत ना. आता कंट्रोल. अरे पण माणसानं कंट्रोल करून किती करायचं असतंय. 3-3 दिवस जर एका पट्टी फिटिंगच्या 2 BHK कामाला चाललं तर कसं होणार आहे, पुढचे कामं कशी होणार आहे. ते आता अशाने तशी कधी जर बोर्ड जोडायची का, त्यामुळे आधी बोर्ड जोडून घेतले ती दोघांनी. अक्षरशः बोर्ड जोडून झाले बरं का, पण लाईटीनं का आपल्याला रिस्पॉन्स दिला नाही. त्यामुळे जेवणच केलं पहिल्यांदा. जेवण करून जसं खाली आलो का लाईट आलेली दिसली, पहिलं तर पॅनल लावून घेतले. तर मला तर वाटायला लागलं होतं अजून 1 दिवस जाते का कामावर, पण नाही. आपण काम लय फास्ट उरकलं बरं का. राहिलं होतं ते म्हणजे फक्त MCB बॉक्स जोडा आणि ते अनिकेतनं लगेच जोडून टाकला. त्याला आपलं काम शेवटच्या टप्प्यामध्ये आले. म्हणजे बाहेरचे जेवढे काय होल्डर आहेत का तेवढे सगळे होल्डर लावून घ्यायची ती. आणि मला वाटायला लागले हळूहळू सूर्य खाली चाललाय काय की. तुम्हाला वाटायला असेल की आणि आता तर खाली उतरून आता डायरेक्ट वर कसं काय गेलं. तर विषय काय झाला माहिती का, मागच्या साईडला बल्ब कमी पडायला लागले. तिने वरचे जिन्यातले काढून बाहेरच्या साईडला लावून टाकायचे ते. आणि कशी वरनं बल्ब टाका लागलाय. चुकून जर एखादा बल्ब मागे गेला पडलो केलो तर कसला अवघड होईल माझं. खत्म. आणि ह्याला म्हणते ते बघा ओरिजिनल मोगली कुठनं पण शिरा लागलाय. कसं पण झालं आपलं काम शेवटच्या टप्प्यामध्ये आल्या बरं का. फ्युजा जोडून घेतले त्या 2 फॅन जोडून घेतले. तर तिसरा होता पण ते बंद पडला होता त्यामुळे कॅन्सल केला बसवायचा. मला सांगतो असलं भारी वाटायला लागले का नाही. 3 दिवस गेलं पण त्या मानानं आपलं काम पण फायनल झालेलं आहे. आणि अजून एक आनंदाची गोष्ट काय माहिती का, एकदा ह्या कोकस्थानामधनं आपली सुटका झाल्या बरं का. काम चांगलं होतं पण ह्या लाईटीमुळे आपल्याला इथं काम करू वाटणं झालं. त्याला काय तर नवीन जुनं काय तर बघायला भेटते हो. त्यामुळे काय वाटत नाही. पण तुम्हाला जर लॉग आवडला का, लाईक शेअर फॉलो कमेंट तेवढं नक्की करा.